काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे. शब्द मेजर जनरल विजय जगताप. त्याचं असं झालं, 2002 सालातली ही गोष्ट. आज त्या घटनेला 22 वर्ष होऊन गेली. माझी मुंबईत नियुक्ती झाली होती आणि एक दिवस माझ्या हातात माझी खास नेमणूक झाल्याची ऑर्डरही पडली. मी उघडून वाचली मात्र, आणि आश्चर्यानं, थक्क आणि आनंदानं वेडा झालो मी. त्यामध्ये लिहिलं होतं की मला भारताच्या सर्वोच्च अशा महान फील्ड मार्शल माणेक शॉ यांच्या मुंबई भेटीदरम्यान सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. माझ्या वरिष्ठांनी किती मोठा विश्वास टाकलाय या कल्पनेनंच भारावून गेलो होतो मी. पण थोड्या वेळातच मला माझ्यावरील जबाबदारीची जाणीव झाली आणि मी भानावर आलो. मी फील्ड मार्शल माणेक शॉ यांच्या कार्यालयात दूरध्वनी करून त्यांच्या पुढील कार्यक्रमांची माहिती करून घेतली. लवकरच ते मुंबईमध्ये येणार होते. पारशी कुटुंबियांनी त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजला होता. त्या 2 दिवसांच्या त्यांच्या दौऱ्यामध्ये महान अशा सॅम बहादूर सरांना सतत 2 दिवस कारमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एस्कॉर्ट करणं हा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनुभवच होता. अगदी एक स्वप्न प्रत्यक्षात येणार होतं. त्या काळात त्याचा करिश्मा जबरदस्त होता. एखाद्या चुंबकासारखं त्यांचं व्यक्तिमत्व हे आकर्षक होतं. आता मुंबईमध्ये मी त्यांच्या आगमनाची वाट बघत होतो आणि तो दिवस उजाडलाही अखेर. मुंबई विमानतळावर ते उतरले आणि मी त्यांना एक जोरदार सलाम ठोकून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली. त्यांच्याबरोबर गाडीमध्ये बसणं हा देखील एक विलक्षण अनुभव होता. माझं लक्ष सतत सर्वत्र होतंच. एक हात खिशातील होल्स्टरमधील पिस्तुलावरही होता. पारशी समुदायाकडून NCPN नरिमन पॉइंट येथे संध्याकाळी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यात भारताचे फील्ड मार्शल सॅम माणेक शॉ उपस्थित राहणार होते. आम्ही तिथे पोहोचलो. बाहेरील आवारात गर्दी होतीच. मी त्या गर्दीतून कशी तरी वाट काढत त्यांना सभागृहात घेऊन गेलो. आतमध्ये देखील मोठा जमाव जमला होता आणि जोरजोरात जल्लोष आणि पारशी गाणी गायली जात होती. अगोदरच स्टेजवर कोणीतरी निवेदन करत होतं. आम्ही आत शिरताच त्या निवेदकानं थांबून सॅमच्या आगमनाची घोषणा केली. संपूर्ण सभागृह क्षणभर शांत झालं आणि नंतर टाळ्यांच्या कडकडाटात सर्व श्रोते उभे राहिले. सॅम, सॅम, सॅम असा जयघोष करत सभागृह डोक्यावर घेतलं त्यांनी. सर्व एका सुरामध्ये पारशी स्वागत गाणं म्हणू लागले. त्यांना मध्यभागी असलेल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आलं. लोक त्यांच्या भोवती गर्दी करू लागले. त्यांना ओझरता का होईना पण स्पर्श करू लागले. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी झटपटू लागले. काही जण त्यांच्याशी अत्यंत आदराने आणि प्रेमाने बोलू लागले. त्यामध्ये भारतातील अत्यंत महान अशी पारशी घराणी होती. माझ्यावरील जबाबदारीची जाणीव सतत मला होतीच. मी माझ्या कर्तव्यानुसार सर्वांना दूर हलवण्याचा प्रयत्न सतत करत होतो. सर्वांना विनंती करून बाजूला करून त्यांच्या भोवती जागा बनवण्याचा प्रयत्नही मी करत होतो. तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितलं. एक 6 फूट उंच रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली. पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकून बसत. सॅमचा हात आपल्या हातात दोन्ही हातांनी घेऊन प्रेमानं धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठांना लावला. अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवादही चालू होता. मी या व्यक्तीला नम्रपणे हलण्यास सांगितलं, पण त्या व्यक्तीनं तितक्याच विनयाने हलण्यास नकार दिला. जमिनीवर बसलेल्या अवस्थेमध्येच त्या व्यक्तीनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ ना.
त्यांचे डोळे करुणा, आदर आणि प्रेम आणि आत्मविश्वासानं भरलेले होते. त्यांची नजरही माझ्या अंगावरील गणवेशाचा देखील सन्मान करणारीच होती आणि मी देखील त्या व्यक्तिमत्वाकडे बघून भारावून गेलो होतो. पटकन मी थोडा मागे झालो. म्हणालो, होय सर. समोर खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये नजर टाकली. समोर प्रेक्षकांच्या रांगांमध्ये खुर्च्यांवर गोदरेज, वाडिया, पुनावाला, भाभा, मिस्त्री अशी एक से एक महान कुटुंबीय मंडळी बसली होती. माझ्या लक्षात आलं की हा मेळावा कोणाचा आहे, कोणता समुदाय आहे, आपले राष्ट्र महान होण्यासाठी या समाजानं काय योगदान दिलंय. अल्पसंख्याकांमधीलही पुन्हा अल्पसंख्याक, सूक्ष्मातील अतिसूक्ष्म, परंतु व्यवसायापासून ते सशस्त्र दलापर्यंत, सामाजिक संस्थांपासून ते वैज्ञानिकांपर्यंत सर्वच क्षेत्रात भारताला बनवार करण्यात या समाजाचं अमूल्य योगदान आहे. आरक्षण नसताना आणि सरकारकडून कोणतीही अपेक्षा नसतानाही या लोकांनी भारतासाठी इतकं काही केलंय, त्याला खरंच तोड नाही. आणि या सर्व पारशी समुदायाचे मेरुमन असणारे टाटा कुटुंबीय कुठे आहेत? त्यांचा कुटुंब प्रमुख कुठे आहे? माझी नजर त्यांना हुडकत होती. होय, त्याच वेळी माझ्या डोक्यातील ट्यूब क्षणात पेटली. माझे डोळे भरून आले. माझी मान पुढे वाकली. माझे दोन्ही पाय जुळले. पाठीचा कणा ताठ झाला. छाती पुढे काढून झाली. मी मनातूनच काढकन सलाम केला. भारताचे सर्वोच्च सेनाधिकारी फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यासमोर एक गुडघा टेकून खाली बसलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ते तर साक्षात रतन टाटा होते. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती. होय, तेच होते महान रतन टाटा. त्यांच्या नजरेत भारताच्या सर्वोच्च सेनाधिकारी असणाऱ्या सॅम प्रती असणारा आदर अगदी भरून ओसंडून वाहत होता. एका उद्योगाच्या बादशहानं भारतीय सैन्याच्या बादशहाला दिलेला तो आदरयुक्त सन्मान होता. एक मानवंदना होती. माझा आयुष्यातील तो सर्वात प्रेरणादायी क्षण राहिलाय. महान रतन टाटा आणि सॅम बहादूर यांना पुन्हा कधीही भेटलो नाही, परंतु ते माझ्या आयुष्यातील सर्वोच्च शिखरावर सदा आहेत. आजही माझ्या डोळ्यामध्ये तीच आश्वासक नजर दिसते. कानामध्ये तोच आवाज अजूनही घुमतोय, काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ ना. अलविदा रतन टाटा. शब्द मेजर जनरल विजय जगताप. शब्दांकन डॉक्टर संदीप गजानन शिरोत्री, सातारा. अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.